कुठं गेला हा सत्या? कुठे गेला होतास रे? एवढ्याशा गोष्टीवरून चिडून जायचं असते वे? काय आहे? बाबळीचे काटे. कशाला? सत्या सांगतोस का हे का घेऊन आलायस? बाजूला तू. सांगशील का आणलेस हे? तू मला ह्याच्यावर चालायला तर नाही ना लावणार? आता चढावर आणि करा सुरुवात. मी नाही करणार. करावंच लागल तुम्हाला. चला पटकन. मला नाही जमणार. मी नाही करणार. नाही जमत आहे म्हणजे? थँक्यू. किती गोड आहेस रे. गोड आहे ना मी. चला चल चल चला सुरुवात करा. मी नाही येणार. करावं लागणार वाघमारे तुम्हाला. मी नाही. सत्य सोड. चला. काय बघताय? करा सुरुवात. नाही जमणार मला. थांबा. वरच थांबा. असं कसं नाही जमणार? करावंच लागला. हे बघ सत्या, मला खरंच नाही जमणार आहे. मी नसते करते. सत्या खाली पडले तर काट्यात पडीन लागतील मला काटे. मग त्यासाठी चांगलं ते. नवरा आहेस का दुश्मन आहेस रे? हे बघ मी नसते करत. तुला राग आला तर जा तू, पण मी नाही ऐकणार तू जाता. हा जा जा जा. तुला रागात कुठं जायचं तिकडे जा, पण मी नाही ऐकणार तुझं. मी नसते काय करत. नाही करणार ना ट्राय तुम्ही? नाही करणार. ठीक आहे वाघमारे, जर तुम्ही कमी वेळात तो खड्डा पार केला नाही तर हे विष पिऊन टाकी ना मी. हे सत्या काय हे? बाटली खाली टाका ती. खाली टाक. नाही जमणार वाघमारे. तुम्हाला जर मला वाचवायचं असेल ना तर या दोरीला लटकूनच इथपर्यंत यावं लागेल, आणि ते बी कमी वेळात. आता माझं जगणं मरणं तुमच्या हातात आहे वाघमारे. आणि तुमची वेळ सुरू होते आता. सत्या थांब. अहो ते सगळं सोडा. तुम्ही ह्याच खड्ड्याला घाबरून पडत होता, पण आता तुम्ही काही क्षणातच इथपर्यंत पोहोचला वाघमारे. अरे पण तू असं का केलंस? विष प्यायला निघाला होतास? अहो वाघमारे, मी जरा फिल्मी आहे, पण तेवढी अक्कल आहे की मला. मी काय खरं पिणार नव्हतो विष. मग कशाला घेऊन आलास हे? अहो हे मोकळे आहे. काहीच नाही ह्याच्यात. ती बाबळीची काटा आणायला गेलेलं ना तेव्हा सापडलं मला तिथं. म्हणजे तू माझी गंमत करत होतास? मग काय करणार वाघमारे, तुम्हाला ना भीती घातल्याशिवाय तुम्ही काय करतच नाही.
आता मला वाचवायला जी हिंमत दाखवली ना तुम्ही, तीच हिंमत दाखवून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय. अजिबात वाट सोडायची नाही. हा, वाट चुकीन तरी कशी? तुझा हात पकडूनच तर चालते. वाघमारे, तुम्ही काही करू शकता, मला माहिती आहे. घरी सगळे कसे आहेत? एकदम मस्त. रोज आठवण काढतात तुमची. सत्या, मला आईच्या जेवणाची लय आठवण येते बघ. इथं ना नुसतं पोट भरते, भूक नाही भागत. मी समजू शकतो. पुढच्या वेळी येताना ना डबा घेऊन येतो मी. ऐक ना, अमृताचा नवरा कसा आहे? वाघमारे, खरं सांगू का, माझं पण काही वेगळं मत नाही त्याच्याबद्दल. खरं तर अंबरीसारख्या पोरीकडं अशी अपेक्षा नव्हती मला. आम्हाला बी. माझ्या आणि आईच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं तिनं. पण आता जे झालं ते झालं. तिचा संसार सुखानं व्हावा एवढीच इच्छा आहे. त्याची काळजीच करू नका तुम्ही. माझं बरोबर लक्ष आहे त्या लिंबराजवर. आणि आपले माननीय बलमाजी, त्यांचा संसार कसा चालू आहे? त्यांचा काय, चांगलाच चालू आहे म्हणायचं. कवीला घेऊन फिरायला गेलेत साहेब. चांगलंय बाबा. नवरा बायकोला घेऊन फिरायला तरी जातोय. नाहीतर काय काय नवरे फिरायला घेऊन जातात बायकोला, पण कसं? कमरेला दोरी बांधून गाडीनं खेचत फिरवतात. नाहीतर या झाडावरून त्या झाडाला दोरी बांधतात आणि दोरीवरनं फिरवतात. कधी नाही म्हणणार बाई दमली असशील, चल जरा बाहेर फिरून येऊया. नशिबवान आहे कवी, बलमासारखा नवरा मिळाला. निदान बाहेर फिरायला तरी घेऊन जात. वाघमारे, तसं मी बी प्लॅन केलाय बर का, तुम्हाला घेऊन फिरायला जायचं. खरंच? कुठं, कधी जायचं? तुम्ही इन्स्पेक्टर बनला ना की लगेच. त्यामुळे आता ट्रेनिंगवर लक्ष द्यायचं. सगळेजण वाट बघतात तुमचे इन्स्पेक्टर बनायची, आणि मी तर सगळ्यात जास्त वाट बघतो. कारण मला ना आपल्या घराच्या बाहेर अशी पाटी लावलेली बघायची. इन्स्पेक्टर मंजिरी सत्यजित सुर्वे. कसं आहे सरी, काही घडलं की तुझी गाडी एकाच गोष्टीवर येऊन थांबते. तू ना वकील व्हायला पाहिजे होतास. वकील. वकील म्हणजे तुम्ही गुंडांना पकडलं असतं आणि मी त्यांना शिक्षा मिळवून दिली असती. मग संसार राहायला बाजूला, आपल्याला केसच करत बसायला लागलं असतं. केसवरून लक्षात आलं, तात्यासाहेबांची केस कुठवर आली? काय विचारते? काय झालं तात्यासाहेबांच्या केसचं? शिक्षा होणार आहे त्यांना? अहो, ते आता सगळं कोर्टावर अवलंबून आहे. म्हणजे आपण पुरावे दिलेत, मग शिक्षा तर व्हायलाच हवी ना. आणि साक्षीदार बी होते, ते साक्ष देतीलच की. वाघमारे, तुम्ही ट्रेनिंगवर लक्ष द्या ना. हे सगळं बघायला मी आहे ना तिथं. हे बघ, मला माहितीये तू आहेस, पण जे काय घडते ते मला पण कळायला हवं ना. सांग मला. काही झालेलं नाही आहे, तपास सुरू आहे. आणि ही केस ना जाधव साहेब हँडल करतात. तुमचा जाधव साहेबांवर विश्वास आहे ना? जाधव साहेबांवर विश्वास आहे माझा, पण तात्यासाहेबासारख्या माणसाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तरुण पोरांना व्यसन लावून बर्बाद केले. वाघमारे, हे बघा, होईल शिक्षा त्या तात्याला. तुम्ही नका काळजी करू त्याची. तुम्ही ना फक्त ट्रेनिंगवर लक्ष द्या. ठीक,
नुसतं ठीक आहे नाही, मला शब्द द्या तसा की तुम्ही मला त्या केसबद्दल काहीच विचारणार नाही, त्यात अजिबात पडणार नाही. फक्त ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग. माझी शपथ आहे तुम्हाला. ठीक आहे, दिला शब्द. पण मी काही विचारलं नाही तरी तू मला सांगायचं सगळं. ठीक आहे. हितच चुकलंय तुझं. काय आता यात काय चुकलंय माझं? अरे वाघमाऱ्यानं तू सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्यास. त्या तुला विचारत होत्या ना तात्याबद्दलची अपडेट, मग का नाही सांगितली? सांगायला पाहिजे होतं तू. अरे बलमा, मला त्यांना यात अडकवायचं नव्हतं, त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं. तुझं सगळं मान्य आहे मला, तुझं बरोबर पण आहे, पण तू काही गोष्टी त्यांना सांगायला पाहिजे होत्यास. म्हणजे हा विषय त्यांच्या कानावर तरी असता. जो तुमच्या आता गैरसमज झालाय ना, तो अजिबात झाला नसता. होय रे, मी जर तसं केलं असतं तर कदाचित वाघमाऱ्यांनी मला गुन्हेगार ठरवलंच नसतं. हा ना, चुकलंच माझं. पण आता काय बी करून ही चूक सुधारायला पाहिजे. माझं चूक सुधारायला काय करणार आहेस? आता कोणाला फोन करतोयस? बलमा, आता चूक कशी सुधारायची ना ते लक्षात आलंय माझ्या. अरे पण काय करणार आहे सत्य तू? वाघमाऱ्यांना असं वाटतं ना की त्यांच्या तात्याच्या भेटीत मी अडकाठी केली, मग त्यांची भेट मीच घडवून आणतो ना. निदान ह्या बाबतीतला तरी संशय दूर होईल त्यांचा. अरे नको सत्य, ऐक, तसं करू नको अजिबात. का? अरे त्यांचा संशय अजून तुझ्यावर वाढल. अरे तो तात्या किती खोटारडा आणि शातीर माणूस आहे तुला माहित आहे ना. वाघमाऱ्यांना काय ते वाढवून सांगणार, त्यांच्या समोर रडणार, इवळणार, आणि वाघमारे असे पण तुझ्यावर रागवू नयेत. त्यांना लगेच विश्वास बसणार आणि ते अजून कावतील तुझ्यावर. जे काय व्हायचंय ते होऊ दे बलमा. मला ना विषय संपवायचा आहे बघ. आता त्यांना जसा तपास करायचा तसा करू दे, पण मला बी आता मी निर्दोष आहे ते सिद्धच करायचंय. हो, पण तात्या तुझ्या विरोधात जबाब देणार, त्याचं काय करायचं? बलमा, माझा ना माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे, आणि तो तात्या किती बी रेटून खोटं बोलू दे, माझी बाजू खऱ्याची आहे आणि ती कधीच झाकली जाणार नाही. नमस्कार, सत्यजित सुर्वे बोलतोय. आज जरा काम होतं तुमच्याकडं. धन्यवाद. बलमा, मी आलोच. कुठं? तू थांब, मी आलोच. जा जा, मी येणार पण नाही. ह्याला कसली चालायची हौस आहे? म्हण महादेव. भारती मावशी, मला माहितीये तुम्हाला वाईट वाटत असेल, मला बी तेवढंच वाईट वाटते, पण नियमांपुढे माझा इलाज नाही. नाही मंजू, नियमाने तू बरोबरच आहेस, आणि तू मला सस्पेंड केल्याचं अजिबात वाईट नाही वाटत आहे मला. कारण मी जे काही केलं ना ते तुझ्या चांगल्यासाठी केलं. तुझ्यातलं आणि सत्यातलं गैरसमज वाढू नये ना म्हणून केलं. हा, तर वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय, मी तुला जे पोट तिडकीने समजवते ना ते तू समजूनच घेत नाहीयेस. भारती मावशी, या केससाठी तात्यासाहेबांना माझं भेटणं खूप महत्वाचं होतं. म्हणजे तू निर्णय घेतलायस ना, मग तुला योग्य वाटेल ना ते तू कर. हा, फक्त सत्यावर अन्याय होणार नाही ना ह्याची काळजी घे. वाघमारे मॅडम, तू काय करतोयस इथं? एवढं सगळं होऊन इथं याची हिंमत कशी झाली तुझी? आज तुझ्यामुळं मला माझ्या माणसांच्या विरोधात कठोर वागावं लागलं. वाघमारे, मी तर का आलोय ते एकदा ऐकून तरी घ्या. का आलायस? तुम्हाला असं वाटतं ना की मी तुमच्या आणि तात्याची भेट होऊ दिली नाही? मग चला आता माझ्या बरोबर, मीच तुमच्या आणि तात्याची भेट घडवून देतो.
साहेब चला. कुठे? एक महत्वाचं काम आहे, जायचंय आपल्याला. सुप्रभात. तात्यासाहेब या बसा, आपल्याला निघायचं. कुठं नेत आहे? घरी नेत आहे, फिरायला नेत आहे, मेडिकल टेस्टला नेत आहे की जंगलात नेत आहे? तिकडे नेऊन तुम्ही मला गाडीतनं उतरवणार, पळायला सांगणार? ओ तात्यासाहेब, आओ. पळायला सांगणार आणि पोलिसाच्या तावडीतून तात्यासाहेब पळून चालले होते म्हणून आम्हाला नाईलाजानं गोळीबार करावा लागला असं सांगणार? आओ मारून टाकणार मला? पण तुम्ही असं नाही करणार. चांगले आहात तुम्ही, तुमचं काम आहे ते. कौतुक कौतुक केवळ कौतुक. दार उघडा. चला चला निघा पटकन. मी घरी जाऊ का? कशाला? नाही म्हणलं उगाच कबाब मी हड्डी कशाला ना, उगाच एवढा तुमचा क्वालिटी टाइम आहे. ए काय क्वालिटी टाइम बिम नाही. गपचूप बस माग. बरं बाबा. सत्या. काय सत्या? बरोबर बोलतात त्या. तू ना तुझी जरा फिरफिर कमी करा. अरे मी कुठं काय बोललो का? तर तेच सांगतोय तुला, तू काय बोलूच नकोस. हे असं आहे बघा, सगळं अवघडच आहे. तुम्हाला ना भांडायला काय कारण गावं ना म्हणून तुम्ही सगळा राग माझ्यावर काढताय. आज तुम्हाला काय बोलायला नसेल तर किमान 4 गाणी तर लावा चांगली. बलमा इथं परिस्थिती काय आहे? तुझं काय चाललंय? हे बघा, हे असं आहे. एक तर मित्राला मागा बसून ठेवले ते ठेवले आणि वरनं काय तू जरा का बस पिरपिर करतोस. बघितलं काय रस्त्यांनो, झाडांनो, हे गाडींनो, हे बळवंता आपलं सॉरी भगवंता. अरे तू बघतोस ना रे माझं किती खाली हाल चालल्या. तर तू वर निवांत आहेस रे भगवंता. तुला पाठवू का त्याच्याकडे? नाही नको, मी उभं बसतो. सध्या कुठं चालू आपण? हा रस्ता जेलकडे नाही जात. वाघमारे नका विचार करू एवढा. तुम्हाला का तात्याला भेटायचं आहे ना, भेटायलाच थोड्या वेळात. पण तात्यासाहेब जेलमध्ये आहेत आणि हा रस्ता जेलकडे नाही जात. तुम्हाला तात्याला भेटायची मतलब आहे ना, मग जरा धीर धरा, जरा विश्वास ठेवा माझ्यावर. हो वाघमारे वहिनी, आपलं सॉरी मॅडम, तुम्ही आमच्या सत्य विश्वास ठेवा. अहो सूर्य उगवताना त्याची दिशा बदलू शकतो, पण आमच्या सत्याने दिलेला शब्द कधी बदलू शकत नाही. ए तुझ्या मित्राचं कौतुक मला नको सांगू. मला चांगलंच माहित आहे तुझा मित्र शब्द पाळण्यात किती प्रामाणिक आहे. तू म्हणजे सूर्य दिशा बदलेल, सरडापेक्षा जास्त रंग बदलतोय तुझा मित्र. बाबो सरडा म्हणले तुला. अरे तुझ्या जागी मी असतो ना तर मित्राला पुढे घेतलं असतं, यांना मागं बसवलं असतं. काय बोलला? मला सरडा म्हणताय व्हय? मी जर सरडा असेल ना तर तुम्ही बी पाल आहे. पाल पाल कशी भिंतीला चिटकून बसती ना, तसं तुम्ही बी एकाच विषयाला चिटकून बसलाय. बाबू पाल आहे म्हणला तुम्हाला. पाल बसणारच आहे त्या विशाल चिटकून. तू बस की तुझे शब्द मोडत. हो वाघमारे, आजपर्यंत कधी मोडलाय हो मी शब्द? सांगा की सांगा. लई वेळा मोडलायस. आता सांगत बसले ना तर रात्र होईल. उंदीर मग आपल्याला वेळच वेळ आहे. तू गप बसतोस का? हा बसतो का? त्याला का गप्प बसायला सांगताय? हा का ग बसायचं मी? तुम्हाला आठवत नाही ते सांगा की. आणि आठवल मी कसं, कारण मी कुठला शब्द मोडलेलाच नाही. जाऊ दे, मला माझा वेळ वाया नाही घालवायचा. हा मग नका घालू. जुनी सवय याची, आधी चुका करायच्या आणि मग सावरायला यायचं. तसं परवा घरी आलं होतं. काय बोलला? मी काय स्वतः आलो नव्हतो तुमच्या घरी, तुमच्या बहिणीने बोलवून घेतलं होतं मला. आणि एवढं वाटत होतं ना तर मग स्वतः बाहेर काढायचं होतं ते उंदीर. जाऊ दे,
तुझ्या बरोबर वाद घालायला वेळ नाही माझ्याकडे. गाडी चालव. हा चालवणारच आहे. दुसरा काय पर्याय आहे माझ्याकडं? कारण काही लोकांना इन्स्पेक्टर बनवून बी गाडीच चालवता येत नाही ना. बाबू गाडी चालवत येत नाही म्हणला तुम्हा. हे काय बसलायस? समजा जरा मित्राला काहीतरी. तो कुठं ऐकतोय माझं? ए बलमा, तू नक्की कुणाच्या बाजूने ते ठरवा, नाहीतर तुला इथंच उतरवीन मी. मी कुणाच्या बाजून नाही, मी मध्ये बरोबर बसलोय. मी इकडं पण नाही इकडं पण नाही, काय मध्ये आहे मी. कुठं घेऊन आलायस मला? इथं भेटणार आहेत तात्यासाहेब? होय मॅडम, इथंच भेटणार आहे. आणि तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही तात्याला भेटताय हे कुणाला समजणार नाही. आम्ही सगळं मॅनेज केलेलं आहे. मॅनेज केले म्हणजे तात्याला जेलमधनं इथं घेऊन येणार आहे, खास तुम्हाला भेटण्यासाठी. काय? असं कसं? कैद्याला बाहेर घेऊन येता येत नाही, परवानगी नसते तशी. कशी मिळाली परवानगी? हो मॅडम, सत्य असल्यानंतर परवानगी लगेच मिळते. हेच नाही आवडत मला. कायद्याला धाब्यावर बसवलेस तू. कायदा आहे की नाही? वाघमारे मॅडम, आपला वायदाच आपला कायदा आहे. कधी सुधारणार नाहीस. वाघमारे मॅडम, हे बघा, तुम्हाला तात्याला भेटायचं होतं, तशी व्यवस्था मी केलेली आहे. आता ती कशी केली ह्याच्यावर शंका कुशंका घेत बसू नका. आणि ऐका, त्या माणसापासून जरा जपून राहा, कारण लय कपटी माणूस आहे तो. त्याच्या बोलण्याला भूलू नका अजिबात, कारण तो कसा आहे ते माझ्या आधी तुम्हाला कळलं होतं. तुझ्या बाबतीत पण असंच घडायला पाहिजे होतं माझ्या बरोबर. हे बलमा, हा अजून कसे पोहोचले नाही तर ते त्यांना फोन कर एकदा. हॅलो, हा साहेब, कुठपर्यंत आलाय? आला काय जवळ? बरोबर, या त्याच लोकेशनला या. आम्ही थांबलो तिथं. हा ठीक आहे, ओके. सत्य हा आलेच जवळ, इथे एवढं. वाघमारे मॅडम, तो तात्या पोलिसांच्या गाडीत नेईल. तुम्हाला जे काय बोलायचं ते बोलून घ्या. तुमचं झालं की मग आम्ही येतो. काळजी घ्या स्वतःची. बसलो बाबा पुढे एकदा. चला. सत्या, का करतोयस हे सगळं? का करतोय म्हणजे? तुमच्या चौकशीत सहकार्य करायचा शब्द दिलाय मी तुम्हाला, तोच पाळतोय. नक्की दिलेला शब्द पाळतोयस का तुझ्या हातून जे पाप घडले ते लपवतोयस? वाघमारे, बघा, जे पाप मी केलं नाही त्याला लपवायचा प्रश्नच येत नाही. माझी तळमळ फक्त एवढीच आहे की खरा गुन्हेगार कोण आहे ते तुम्हाला कळावं आणि माझी बाजू तुम्ही समजून घ्यावी. तो सत्य आजपर्यंत सत्याच्याच वाटावर चालत आलाय आणि इथनं पुढे बी त्याच वाटावर चालत राहील. वाघमारेंना तात्याला भेटायला आणलंय खरं, पण त्या माणसाचा काही नेम नाही. तो काय करेल काहीच सांगता येत नाही. त्यात त्याचं वाघमारेंवर राग आहे. मी चूक तर नाही ना केली त्यांना इथं आणून. चुकलंच तुझं सत्य. काय बोललंस? चुकलंच तुझं सत्य. वाघमाराची तात्याची भेट घालून लय मोठी चूक करतोस तू. तात्याच्या लक्षात आलं ना आपण बी सोबत आहे, तर काय ना काहीतरी कांड करणारच तो. ते आलं माझ्या लक्षात, म्हणून तर इकडं आलो ना मी. हा, तरी बी चुकतेस तुझं. कारण काय, काही जरी झालं तरी तात्या वाघमाऱ्यांचं कान भरणारच. वाघमाऱ्यांचं कान भरलं की तुझ्या त्यावर रागवणार. जे काय व्हायचं ते होऊ दे बलमा, पण मला ना माझ्यावर कुठलाच संशय नको आहे त्यांचा. आणि तसं बी त्यांच्या चौकशीत त्यांना मदत करायचा शब्द दिला मी त्यांना. एकदा काय सत्य आहे ना ते त्यांना कळायलाच पाहिजे, कारण आधीच लय वेळ होऊन गेला या प्रकरणाला. म्हणून तुला मी म्हटलेलं की तात्या साहेबाचं प्रकरण जरा जरा त्यांना सांगायला पाहिजे होतोस तू, म्हणजे एवढं कन्फ्यूज झालं नसतं सगळं. मी तर ना लई कन्फ्यूज आहे सत्य. माझा नुसता गोंधळ उडलाय. क्या? तू तिकडे वाघमाऱ्यांचं ट्रेनिंग घेत होतास, तिकडे तात्याच्या केसचा तपास चालू होता, साक्षीदार होते, पुरावे बी होते, मग निकाल लागला एवढा वेळ का लागला? त्या साक्षीदाराशी तुमचं नीट बोलणं झालंय ना? विश्वासातला आहे ना तो? म्हणजे नंतर पलटी नाही मारणार ना? नाही वकील साहेब, तो साक्ष देणारच. त्या तात्यानं ना त्याच्या कुटुंबियांना लई त्रास दिलाय.
त्यामुळे त्याला त्या तात्याला फासावर लटकवलेलं बघायचंच आहे. मग चांगलंच आहे की. सुनावणीच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. तात्यांच्या विरोधात त्यांनी साक्ष दिली ना तर तात्यांना आज कठोर शिक्षा होणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका वकील साहेब. तो साक्षीदार साक्ष बी देणार आणि त्या तात्याला शिक्षा बी होणार. सत्यदा, काय रे? अरे ते अरे काय झालं बोल की. दादा, त्या साक्षीदाराला आपली पोरं घेऊन येत होती ना, त्या गाडीचा अपघात झालाय. त्यात सगळी मारले गेलेत. दादा, हे काम तात्याचं असणार आहे. काय जाधव साहेब, म्हणजे काल परवापर्यंत आम्हाला सॅल्यूट मारणारे तुम्ही आज आम्हाला भेड्या घातल्या. तुम्ही कौतुक कौतुक केवळ कौतुक. हा अन्याय आहे आमच्यावर. अन्याय? हो तात्यासाहेब, इतके वर्ष तुम्ही जे पेरलं ते कधीतरी उगवणार होतच की. तुमच्याच पापाची फळं आहेत ही. कसलं पाप? अहो, राजकारण म्हटल्यावर खुनाचे गुन्हे अंगावर, रक्तानं माखलेले हात हे आलंच की ओघानं. त्याच्याशिवाय कसं टिकू आम्ही राजकारणात? राग आला साहेबांना, साहेबांना राग आला. चला, राग आला साहेबांना, साहेबांना राग आला. तात्या आला 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 माझा वाघ आला. ये ये ये, एकदा डोळे भरून बघून घे तुझ्या देवाला. अरे देव नाही, राक्षस आहेस तू, राक्षस. हे घाणेरड्या तोंडानं माझं नाव घ्यायचं नाही. आज तुझा कार्यक्रम फिक्स करतोच मी. सत्यजितराव सोडा त्यांना. अहो सोडा. नाही सोडणार. त्याचा जीवच गेला आहे मी. अहो सत्यजितराव, काय करताय? पोलीस स्टेशन एक कायदा हातात घेऊ नका, सोडा. आणि हो काय त्याच्या नावाला त्याचं काय? पण एवढं काय झालं? एवढं काय रिॲक्ट होताय तुम्ही? आज एक साक्षीदाराच्या विरोधात साक्ष देणार होता कोर्टात. त्याला संपवलं या नराधमानं. काय? होय, आता तुमचा कायदा शिक्षा देणार आहे का या नराधमाला? आता याला शिक्षा आपणच द्यायला हवी. अहो सत्यजितराव, ते बघा काय आहे त्याचा नंतर विचार करू आपण. तुम्ही सोडा आता, कायदा हातात घेऊ नका, सोडा. नाही जाधव साहेब, याला सोडणार नाही मी. याचा जीवच घेणार आहे मी आता. सोडा. जाधव साहेब, काय थांबवताय मला? याचा खून करून ना शिक्षा भोगायला मी तयार आहे. मी याला जिवंत सोडून लई मोठी चूक करतोय. पण सोडा. काय झालंय? काय झालंय? मी कसं मारेन कुणाला? इथे जेलमध्ये अडकून पडलोय मी. मी कसं काय कुणाला मारू शकतो? बरं, जी नाटकं बंद करी. याशी नाटकं करून तुझं पाप लपवू नकोस. काय पुरावा आहे बरं? मी कुणाला मारल्याचा काहीतरी पुरावा आहे का? तुमच्या यंग ब्लडचा काय इश्यू आहे माहितीये का? तुम्ही इथून विचार करता, आम्ही इथून विचार कर. आणि हिशोब होणार ती मंजिरी वाघमारे आणि तुम्ही मिळून माझ्या साम्राज्याला जो सुरुंग लावलाय ना, त्याचे हादरे तुम्हाला बसणार आहेत. या उसळत्या रक्ताबद्दल कौतुक कौतुक केवळ कौतुक. आणि एकदा मी बाहेर आलो ना की तुमचा कार्यक्रम फिक्स. तुझा आणि त्या कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारेचा फिक्स कर. वाघमारेचं नाव घ्यायचं नाही. तुमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुझा जीव घेईन मी. त्यांना अजिबात मध्ये घ्यायचं नाही. सोडा. सोडा. सोडा.